नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल तुपे. मॅथ्स बाय तुपे सर हा आपला यूट्यूब चॅनल आहे. या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज तुमच्यासाठी मी एकचल समीकरण नावाचं एक प्रकरण घेऊन आलोय. त्याला मी दोन नाव दिले. का बरं असं दोन नाव दिलं असेल? तर याच्या अगोदर मी तुम्हाला याच्यावरच आधारित असणारा पहिला प्रकार मी तुम्हाला व्हिडिओ पाठवलाय बघा. पण जे आज नवीन आहेत त्या सर्वांनी एक काम करायचं, हा व्हिडिओ बघायच्या अगोदर एकचल समीकरणाचा एक व्हिडिओ मी टाकलाय बघा. एक साधारणतः 10-12 दिवस झाले असतील बघा. तर तो व्हिडिओ अगोदर बघा आणि नंतर इथे बघा. काय असते याच्यात? तर याच्यात तुम्हाला चलाची किंमत काढणं हा प्रकार असतो. चल म्हणजे काय माहिती आहे का? अक्षर. ठीक आहे, त्या अक्षराची किंमत काढणं. मी 2-3 टाईपची उदाहरण मी तुमच्या समोर दिले ते बघा. तर ही उदाहरणं आपल्याला सोडवायची ती. आता हे उदाहरण सोडत असताना अगोदर तुम्हाला थोडंसं टाईप 1 म्हणजे आपला जो काही एकचल समीकरणाचा भाग 1 आहे का नाही, त्यात काय शिकवलं हे थोडंसं तुमची उजळणी घेतो आणि मग आपण याच्याकडे जाऊया. या बरं इकडे बाळांनो. मला एक सांगा आता, मी तुम्हाला हे शिकवलंय बघा आता. मला एक सांगा आता, x अधिक 5 बरोबर 8 आहे. मी तुम्हाला शिकवलंय बरं का, तेव्हा अगोदर व्हिडिओ तो बघा. याच्यात मला चलाची किंमत काढायची आहे. चल म्हणजे काय माहितीये ना? अक्षर. जे उदाहरणामध्ये अक्षर येतं का नाही, त्या अक्षराची किंमत काढायची आहे. त्या अक्षराला चल म्हणतात. मी एक सांगू आता, अक्षराची किंमत काढताना त्याला एका बाजूला ठेवायचा आणि बाकीचे सगळं दुसऱ्या बाजूला पाठवायचे. म्हणजे काय? अक्षर त्या बरोबर चिन्हाच्या कोणत्या तरी एका बाजूला ठेवा. मग ते कुठेही ठेवा. या बाजूला ठेवा किंवा त्या बाजूला ठेवा. मी याच बाजूला ठेवतो कारण ते सेफ आहे ना. सेफ म्हणजे काय माहिती आहे का? ते अधिक मध्ये आहे. ठीक आहे, अधिक मध्ये. याला मी एका बाजूला ठेवतो आणि तो जो अंक आहे का नाही त्याला मी दुसरीकडे पाठवतो. सांगा बरं आता, एकशी जर मला किंमत काढायची असेल तर मी हा 5 पलीकडे पाठवणार. शिकवलं तुम्हाला. पलीकडे पाठवताना अलीकडे येताना बदल होतो बघा. चिन्हामध्ये बदल होतो ना. काय बदल होतो सांगा बरं? अधिकचं वजा, वजाचं अधिक. जसं की मला सांगा बरं आता, समजा तुमचं लग्न झालं तर सासरवड्याला गेल्यावर काय म्हणणार घरची? जावयाला जावयाला म्हणतील ना. आणि इकडे आपल्या घरी माझं पोरग आहे, लाडाचं पोरग आहे म्हणतात ना. तसंच पोरींचं असतं या. तिथं माझी मुलगी, माझी परी म्हणतो ना आपण. पण तिकडे गेले की ती काय झाली? सून झाली ना. म्हणजे घर चेंज झालं ना. घर चेंज होताना नावं बदलतायत. तसं इथं घर चेंज झालं की चिन्ह बदललं. सांगा, अधिकचं काय झालं? वजा. म्हणजे कोणाच्या घरी गेलाय? आठाच्या घरी आणि त्याचं नाव बदललं बघा. अधिकचं झालं वजा. सांगा, एक्स बरोबर 8 5 गेले काय? 3. संपलं उत्तर. हे मी तुम्हाला शिकवलंय. अजून काय शिकलोय आपण बघा आता. उदाहरणार्थ आम्हाला काय माहिती? 5 बरोबर यम अधिक 3. आता बघा, तुम्हाला अक्षराची किंमत काढायची आहे. पण तुमचं अक्षर बरोबर चिन्हाच्या त्या बाजूला आहे. असू द्या ना. कुठं तरी हायच ना. मग राहू दे त्याला तिकडच. अक्षराला तिकडच राहू द्या. अंकाला इकडं आणा. अंक जर या बाजूला आला तर अंक अधिकचा काय झाला? वजा. कुणाच्या घरी येतोय? 5च्या घरी येतोय ना. अधिकचा झाला वजा. बरोबर यम. सांग बरं, 5 3 गेले किती? 2. संपलं उत्तर. यमचं उत्तर 2 आलं. कळलं का? ही 2 उदाहरण आपण शिकलोय. अजून काय शिकलोय बघा आता. मुद्दाम शिकवतोय म्हणजे तुम्हाला अजून आयडिया क्लिअर होईल की आपण काय शिकलोय त्या. बघा आता. समजा 8 वजा x बरोबर 2 आहे. बघा आता, अक्षराची किंमत काढायची ना आपल्याला. पण काय झालंय माहितीये का बाळा? आपलं अक्षरच वजामध्ये आलंय. म्हणजे बघ, ज्याची किंमत काढायची का नाही त्याच्यावर संकट आलं या. माहितीये ना. घराचा समजा कुटुंब प्रमुख आहे आणि त्याला तुम्ही त्रास देताय. तो जगावतोय आपल्याला. मग त्याला त्रास देऊन जुळेल का? त्याला सेफ ठेवायचा असतोय आपल्याला. तसं अक्षर आपलं वजामध्ये आहे म्हणून त्याला सेफ करण्यासाठी त्याला दुसऱ्या बाजूला पाठवायचा. कळलं का? कारण त्याला सेफ करायचंय ना. हा पलीकड जाईल तर पलीकडचा अलीकड येईल. बघा आता मी काय म्हणतोय. वाजाचा झाला का अधिक? आणा अलीकड. कुणाच्या घरी आणला? 8च्या घरी ना. अधिक 2चा वजा 2 झाला. सांग, 8 2 गेले काय? 6. संपलं. एक सूत्र 6ला. बघा, मी पहिल्या व्हिडिओ मध्ये मी काय शिकवलं माहितीये का? उचल बांगडी करायची.
उचल बांगडी म्हणजे काय माहितीये ना, उचलून फेकून द्यायचा पलीकडे. का? तू वजामध्ये आलाय म्हणून. वजामध्ये आलाय की त्याला बदलायचा. तर बाळा आपण हे सगळं पहिल्या व्हिडिओमध्ये शिकलोय. आता तुला काय शिकायचंय ना ते आता आपण बघूया. आणि नवीन व्हिडिओ 2 नंबरचा आहे. या आता बघा. आता मला तुम्हाला काय म्हणायचंय, मला एक सांगा. इथं तुम्हाला चलाची किंमत काढायची आहे. पण बघा बरं का, आता चलाचीच किंमत काढायची आहे तर तुम्हाला इथं 2 जण नको आहेत. कोण कोण नको आहे? 4 पण नको आहे, 3 पण नको आहे ना. तर एक्सच एका बाजूला ठेवायचंय ना. मग आता तुम्ही म्हणताल मी दोघाला पलीकडे पाठवणार आहे, पण अगोदर कुणाला? अगोदर अगोदर पाठवायचं असतं मोकळ्याला. मोकळ्याला का? त्याचं कुणीच नाही ना, तुझा पलीकड. तर तू एकटाच आहे, इकुलता एक आहे, तुझं कोणच नाही, तुझा पलीकड. ऐका, 3 इकुलता एक नाही, कारण का त्याला जोडीला कोणतरी आहे. अगोदर मोकळ्याला पलीकड पाठवायचा. सांगा बर, -4चा काय होईल? बरोबर आहे, +4. मग तोपर्यंत 3x तसाच राहिला ना. 3x बरोबर काय? 8 आणि -4चा झाला +4. पटवून द्यायचं म्हणून मी लिहितोय बरं का. तुम्ही डायरेक्ट केलं तरी चालणार आहे. सांग कसं झालं? 3x बरोबर 8 आणि 4 12. सांग आता बाळा मला तू काय होणार आहे? एक्स बरोबर इथं 3 गुणाकारात आहे का नाही? गुणाकाराचा पलीकडे गेलं काय होतं रे? भागिले ना. हा 3 काय होईल तिकडे जाऊन? भागिले. 12ला 3 ने भाग, 3 चोक 12 लावला की भाग. बघ उत्तर आहे का? कुठे? ऑप्शन नंबर 1 हे तुझं उत्तर असेल. संपलं. कळलं का मी काय म्हणते? अगोदर मोकळ्याला पाठवायचा, कारण त्याचं कुणीच नाही, त्याला अगोदर पलीकडे पाठवायचा. चल अजून एक सोडू आपण उदाहरण. अजून एक सोडू आपण, काय म्हणते ते बघू आता याच्यात. बघा आताच्या सारखं आहे. चलाची किंमत काढायची आहे. मग कोणतं चल आलंय? पी. बरोबर ना. पण आता तुम्हाला 2 जण नको आहेत. कोण कोण नको आहे? 8 पण नको आहे, 7 पण नको आहे. पण मी काय म्हणलंय? मोकळा. अगोदर जाऊ द्या मोकळा पलीकड. इथं कोण उरला? 7p बरोबर. बघा आता कुणाच्या घरी चाललोय? तो घरातला माणूस अगोदर आपल्या स्वागताला राहायला पाहिजे. आपण चालू पाहुण्याच्या घरी, मग पाहुणा दारात थांबतो ना आपलं स्वागत करायला. आपणच घरात जायचं आणि त्यालाच म्हणायचं या घरात. तसं नाही करायचं. ज्याचं घर आहे तो अगोदर पाहिजे. मग कोणाच्या घरी चाललोय आपण? एकाच्या घरी चाललोय ना. अधिकचा काय झाला? -8. कळलं का? बघ बाबा तुला आता. सांग आता. 7p बरोबर. तूच सांग बर, एकात नाड जात का? तुला चिन्हाचं पण एक व्हिडिओ टाकलाय बघा. एकात नाड जात नाहीत म्हणून वजा चिन्ह. वजा का? जात नाही म्हणून. आणि मग 8त 1 घालव. कळलं ना? आता सांग, पी बरोबर कोणाची किंमत काढायची या? पी ची. मग 7 पलीकडे जाऊन काय होईल सांग बर? दोघात गुणाकार असते ना, गुणाकाराचा भागिले होईल ना. -7ला 7 ने भाग, म्हण पाडा 7 एके 7 पण -1. किती? -1. बाळाचे उत्तर नाही का? असू दे, गीता असेल. -1 उत्तर आहे बघा बाळांना. ऑप्शन नंबर 2 हे तुझं उत्तर असेल. कुठे नाही कळलं सांग बरं? चल अजून एक बघा. हे स्टेप मी का वाढवतोय? तुझी प्रॅक्टिस होईल म्हणून. नंतर तू एका स्टेप मध्ये उत्तर आणायचं बरं का. हे तुझी चांगली प्रॅक्टिस झाल्यावरती. तात्पुरता असू दे जरा, मी तुला समजून सांगतोय. ये इकडं. आता बाळा मी काय म्हणतोय त्या, चलाची किंमत काढायची या. पण आपलं चल कुठे आहे रे बाळा? त्या बाजूला आहे ना. असं असलं तर त्याला तिकडेच राहू द्या. अंकाला अलीकडे आणूया. मग सांग आता, अलीकडे कुणाला आणणार आहे? 2ला. पण कुणाच्या घरी आणायचंय? कुणाच्या घरी? बघा घर आहे -4च. सांग बर, +2चा काय झाला? बरोबर कोण आहे? 6x. तसाच आहे. समजतंय ना? तर सांग आता मग, दोन्हीला वजा चिन्ह आले की तुला माहिती आहे काय होतं ते? वजाबाकी होती का त्यांची? दोन्हीला वजा चिन्ह आले की त्यांची बेरीजच करायची आणि वजा चिन्ह द्यायचं. बरोबर. ठीक आहे, 6x. सांग बरं आता मग, x ला 6 गुणाकार आहे ना, मग गुणाकारचा काय होईल? भागाकार. भाग बर. 6 ने 6ला भागल्यावर 1 आलं ना. वजा चिन्ह आहे म्हणलं उत्तर काय येईल रे? -1. मी एकदम लिहिलंय बरं का, समजतंय का बघ.
6 गुणाकाराचा काय झाला भागिले झाला ना 6 1 6 वजा एक उत्तर आलं बघ चालतंय ना बरोबर ऑप्शन आहे का ऑप्शन नंबर 2 हे तुझं उत्तर असेल संपलं अजून एक आता पुढचं बघू अशा टाईपचं जर ना या भारी आले बघा आता उचल बांगडीचा प्रकार आलाय बघा चलाची किंमत काढायची ना कोणतं चल आहे आपलं ही पण मी तुला म्हणलंय काय माहितीये का जर त्या चलावर संकट आलं कुटुंब प्रमुखावर संकट आलं तर त्यालाच पलीकडे पाठवायचा बघ बरं आता मग पी कसा पी आहे तुझा वजा आलाय का नाही मग त्याची उचल बांगडी करायची कळते का बघ कारण का तो वजामध्ये आणि मग सांग बरं आता वजा 4 पीचा अधिक 4 पी झाला का सांग बरं आहे का नाही आणि मग आता पलीकडचा अलीकडे आणायचा आहे कुणाच्या घरी आणायचा आहे 8च्या घरी वजा 12चा काय झाला 12 समजते ना सांग आता मग 12 आणि 8 काय 20 बरोबर 4 पी मला एकदम सांग 4 आणि पी मध्ये गुणाकार आहे मग गुणाकार तिकडून काय होईल भागिले ना म्हण पाडा मग 4चा 4 पंचे संपलं उत्तर मग किती पीचं उत्तर 5 आलं बरोबर उत्तर आहे का ऑप्शन नंबर 3 हे तुझं उत्तर असेल संपलं कळलं का उचल बांगडी कुणाची केली मी चलाची केली कारण ते काय आहे वजा आहे अजून बघू आपण परत आलं उचल बांगडीचा प्रकार बघ बर कुणाची किंमत काढायची आहे चलाची पण तुझं चल बघ बर वजा आहे का त्याला पलीकडे पाठवायचा चल वजा 6 इकडे गेला मग सांग बर वजा 6चा काय झाला त्याला का अधिक 6 मग तिकडचा इकडं कोण आला 1 कुणाच्या घरी आला 7च्या घरी ना आणि अधिक 1चा काय झाला वजा 1 सांग 7 ने 1 जातात ना 6 बरोबर 6 1 तू सांग बरं आता 1 ची किंमत काढण्यासाठी हा 6 इकडे येऊन काय होईल सांग बर गुणाकाराचा काय होईल भागिले ना मग 6 ने 6 ला भागल्यावर किती येईल 1 संपलं उत्तर x बरोबर 1 बघ बरं आहे का ऑप्शन नंबर 1 हे तुझं उत्तर असेल चालतंय ना आवडतंय का लाईक कर मग चल लगेच या पुढं ये बाळा अजून उचल बांगडी आली बघ बघ बर बघ बघ वजा 2 आला का वजा 2 एक्स पण तो त्या बाजूला आहे पण त्या बाजूला असून तो वजा आहे वजा ठेवायचाच नाही लगेच त्याला पलीकडे आणायचा कुणीकडे एका बाजूला आणायचा चल आता आता तिकडं आहे ना तर त्याला इकडे आणूया बघ बरं मी आणला का वजा 2चा अधिक 2 एक झाला का बघ जर हा इकडं आला तर तो तिकडं पाठवावा लागेल ना बघ हा आपला पहिला 4 हा 4 तिकडं जाऊन इथं अधिकचा काय बाबा वजा खरं सांगा आता 2x बरोबर 4 4 गेले काय 0 तूच सांग बर x बरोबर गुणाकाराचा भागिले होणार का नाही मग 0ला काय भागता येईल का उत्तर 0च असेल पण 0ला कुठे 2 ने भागा येणार आहे बघ उत्तर आहे का ऑप्शन नंबर 2 हे तुझं उत्तर असेल कळलं ना बघा आता जरा वेगळे उदाहरण बरं का आता मी टाईप चेंज केलाय जरा आता काय केलंय याच्यात बघा आता याच्यात अक्षराची किंमत काढायची या पण बाळा माझा अक्षर बरोबर चिन्हाच्या दोन्ही बाजूला आहे इकडं पण आहे तिकडं पण आहे ना आपल्याला काय करायचं असतं माहितीये का ते कुठल्या तरी एका बाजूला आणायचं या मग कोणीकडे पण आण जसं आपल्याला सोपं वाटेल तसं मग तुला सोपं काय वाटतं माहितीये का मोठ्याच्या घरी येणं सोपं वाटतं सांग आता चल 2 जागा आहे बघ इथं पण आणि ती एका बाजूला आणायचं आहे ना मी एक काम करतो या 5ला 8च्या घरी आणतो फार काय ना मोठ्याच्या घरी चाललाय ना सांग आता 5 याच्या घरी आला काय झाला ओके तर 5 अधिक आहे बघ अधिकचं काय होईल वजा आता पहिले उदाहरण मी 1 2 लिहितोय बरं का बरं शॉर्टकट लिहायचं आहे 8x वजा 5x नक्की x एका बाजूला आले का नाही आता अंक एका बाजूला सांग आता आता 15 कुठे जाईल 21च्या घरी पण अधिकचा काय होईल वजा कुठे नाही कळलं रे बाळा तुला x एका बाजूला अंक एका बाजूला मग सांग आता 8 5 गेले 3x बरोबर 21 मधनं 15 गेले संपले उत्तर मग आता x बरोबर गुणाकाराचा भागिले झाला का नाही बघ बर काय होईल सांग बर 3 दुने 6 आहे का उत्तर ऑप्शन नंबर 2 हे तुझं उत्तर असेल
दोन्हीकडे होतं ते एका बाजूला घेतलं, बाकी काय नाही. एका बाजूला आणताना चिन्ह बदलतात ना, मी सांगितलंय की तुला मगाशी. ये बाळा आता पुढं. ये पुढे चला आता. परत तसं झालं बघ, दोन्ही बाजूला अक्षर आहे का नाही बघ बर. 10x आणि 29x आहे का दोन्ही बाजूला. पण सोपं काय होईल माहितीये का आता, मोठ्याच्या घरी जाणं. तरी याला इकडं आणला तरी चालतं बरं का, पण तू चिन्हात परफेक्ट पाहिजे बघ तर चालतं. मी जरा सोपं करून सांगण्यासाठी काय सांगतोय, मोठ्याच्या घरी जावा. चला आता या 10ला मोठ्याच्या घरी नेतो मी, म्हणजे कुणाच्या घरी, 29x घरी नेला, 10x झाला, वजा झाला का. चल 5ला घरी आणू, कुणाच्या घरी आणायचा, 24च्या घरी. आणि काय होईल तो, अधिकचा वजा होईल. सांग आता, 24 मधनं 5 जातात, 19 बरोबर. 29 मधनं 10 जातात, 19 x ठरलं. आता x राहू द्या तिकडच, तो 19 इकडे येऊन काय होईल रे, गुणाकार आहे म्हणल्यावर भागाकार. 19ला 19ने भागले किती रे बाळा, 19 1 19. बघ बरोबर उत्तर आहे का, कुठे ऑप्शन नंबर 1 उत्तर असेल. संपलं. कळते ना, एका बाजूला मी घेतोय ते. अजून बघू. परत तसं झालं बघा आता. आता दोन्ही बाजूला अक्षर आले, 3x पण आला आणि 5x पण आला. तर जरा मी अजून सोपं करून सांगतो जरा. दोन्ही बाजूला आले ना, मी मागाशी काय म्हणलं होतं, मोठ्याच्या घरी घेऊन जावा. या 3ला 5च्या घरी नेलं तरी उत्तर बरोबर येणार आहे. अजून जरा सोपं करतो ना, बघ बर. या 5x चिन्ह कसलं आहे, वजा ना. तूच सांग बर, जर त्यालाच आपण बदलला तो वजाचा काय होईल, अधिक झाला का नाही. आणि अधिक आपल्या आवडीचा असतो या. चल काय करू, या 5x ला याच्याकडे आणतो, चालतंय बरं का. हा 3x आणि वजा 5x चा काय झाला, 5x. कळलं का, बघ बर तुला. जर इकडं आला तर 9ला पलीकडे पाठवायचा, कुणाच्या घरी पाठवायचा, 15च्या घरी. सांग 15 अधिक 9 बघ किती येते, 5 आणि 3 8x आणि 15 9 किती रे बाळा, 24. तूच सांग आता, x बरोबर 8 गुणाकाराचा भागिले झाला का नाही रे, 8 त्रिक 24. संपलं उत्तर. बघ बरं आहे का, ऑप्शन नंबर 3 हे तुझं उत्तर असेल. संपलं. समजते ना, ओके. ही शेवटची 2 उदाहरणं लय भारी आहेत बरं का बाळा. बघ आता, आता आपल्याकडे अक्षर आले ती बघ. बघ 6p आला आणि 3p आला, 2 अक्षर आले ती या. पण मागाच्या उदाहरणात आणि या उदाहरणात काय फरक आहे माहितीये का, मागाशी बरोबर चिन्ह आहे का नाही, त्याच्या दोन्ही बाजूला होती. तसं आहे का बघ. आता बरोबर चिन्हाच्या एकाच बाजूला ती आहेत का नाही बघ. एका बाजूला आल्यावरती चिन्ह बदलायचे नाही, ते एकाच घरातले आहेत ना. बघ बर, बरोबर चिन्हाच्या एका बाजूला आहेत का नाही, चिन्ह बदलायचे नाहीत, तशी आहेत तशी क्रिया करायची. मी काय म्हटलं, तशी आहे तशी क्रिया करायची, कुणाला बदलायचं नाही. सांग आता, हा 6p अधिक आहे, हा 3p वजा आहे. मग तूच सांग बर, चिन्ह बदलायची नाही ती. 6तनं 3 गेले, जातात ना, 6तनं 3 गेले 3, बरोबर आहे 3p. कळतंय का बघ, चिन्ह बदलले नाही मी कुणाची. आता मात्र अंक बघ, अंक सुद्धा इकडं एकाच बाजूला आहेत, कुणालाच बदलायचं नाही. इकडे बघ 5 आणि 8, परत 1 आला. इतकं ना 3 जण आहेत ना, 3 जण, म्हणजे 3 जणांची चिन्ह बदलायची नाही, ती तशी आहे तशी. 5 आणि 8 13, 13 आणि 1 14. काहीच केलं नाही आपण, जसं आहे तसं. 14 बेरीज झाली ना, अधिक 14. बरोबर त्यांनी किती दिलाय, 16. कळतंय का बघा. असं ऑप्शन बदलतो मी जरा. काय केलं बघा, हा 6p आणि हा काय आहे 3p, या दोघांची वजन किती आली, 3p. 5 आणि 8 13, 13 आणि 1 14. मग चला अगोदर मोकळा पलीकडे पाठवू. अधिक 14चा काय होईल बाळा, वजा 14 होईल ना. सांग बर, 3p बरोबर 16तनं 14 गेले, सांग 2, बरोबर ना.
फक्त पी बरोबर काय मग 3ला 2ने भाग, संपलं उत्तर. भाग जाईल का रे? हेच तुझं उत्तर ऑप्शन मध्ये नाहीये, पण असं रे कुठतरी असेल ऑप्शन, तो 3 काय 2 तुझं उत्तर येणार आहे. कळतंय का बघ, ऑप्शन ते चुकीचे असतील जरा, असू दे 3/2 तुझं उत्तर पाहिजे. अजून एकदा सांगू, माहिती आहे तुला नाही समजणार हे लवकर. हे इकडे बघा आता, मला एक सांगा आता, हो इकडे बघ, दोन्ही अक्षर ही एकाच बाजूला आहेत का ना बघ बघ, तर मग चिन्ह बदलायची नाही ती. मग 6तनं 3 गेले, 6तनं 3 गेले काय 3p, ते बरोबर आहे. आता बघा अंक याच बाजूला आहेत, कुणाची चिन्ह बदलायची नाही, ती जशी आहे तशी क्रिया करायची. बघ 5 आणि 8 13, 13 आणि 1 14, बरोबर काय 16. सांगा आता, अगोदर मोकळा पलीकडे गेला, इथं कोण उरलं 3p बरोबर 14, तिकडे जाऊन वजा झाला ना म्हणजे 2, आणि मग p बरोबर काय 3 गुणाकाराचा काय झाला भागिले. हे तुझं उत्तर आहे, ऑप्शन मध्ये नाही, ऑप्शन चुकीचे आहेत. असले असले तर 2/3 हे तुझं उत्तर असेल. कुठं नाही कळलं सांग, तेवढचं घेऊ आपण अजून. इकडे बघा आता, आता अक्षर बघ बरतो, अक्षर x आणि 4x दोन्ही एकाच बाजूला आहेत ना, आहेत ना एकाच बाजूला, चिन्ह कुणाची बदलणार नाहीत. मग सांग बर, हा +4 आहे आणि हा अधिकच x आहे. x म्हणजे 1 असतो बरं का, 4 आणि 1 काय 5x, हा -25 एकटाच आहे म्हणून जसा आहे तसा. कळतंय का बघ, जसा आहे तसा. सांग आता, -25चा पलीकडे जाऊन काय होईल, तर मोकळा आहे ना हा, अगोदर त्याला पलीकडे पाठवला. 5x बरोबर 25 आणि 5 काय रे 30. मग फक्त x बरोबर गुणाकाराचा काय झाला रे भागिले. 30ला 5ने भागा, 5 सख 30. ऑप्शन नाही तर 5च्या ऐवजी 6 करा, ऑप्शन नंबर 4 येतं उत्तर असेल. संपलं. कुठं नाही कळलं सांग, एकाच बाजूला बेरीज केली, -25 पलीकडे जाऊन काय झाला +25 झाला. संपलं. बळा आज आपण काय केलं, चलाच 2 नंबरचा भाग आपण पाहिला. याच्यामध्ये काय मोकळा पलीकडे पाठवणं पाहिला, उचल बांगडी पाहिली आणि दोन्ही बाजूला आल्यावर पाहिलं. असं 2-3 प्रकार आपण पाहिले ते बघ याच्यात. अजून याच्या पुढचा एक व्हिडिओ आहे बघ, काय माहिती आहे का, तिरक नका करून, कंसात गुणून, तसावी काढून, ते पण मी घेणार आहे. तयार 2 व्हिडिओ कधी मध्ये ते पण मी टाकणार आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा, वहीमध्ये लिहून घ्या. आपण असं दररोज नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. उद्या पुन्हा नवीन एखाद्या प्रकारे घेऊन येणार आहे. आपला मॅथ्स बाय तुपे सर हा युट्यूब चॅनल आहे, या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी आपण हे व्हिडिओ पाठवा. आपण 15 मिनिटं 20 मिनिटं 25 मिनिट व्हिडिओ काढतोय, जेणेकरून तुम्ही ते व्हिडिओ बघचाल आणि लिहून घ्याचाल. जास्त मोठा व्हिडिओ काढला तर तुम्ही काय तितक्या वेळ देणार नाही, त्यामुळं थोडे दिवस आपण असंच चालणार आहे, नंतर आपण मोठमोठे व्हिडिओ काढूया. तर बाळांनो, जर कुणाला काय अडचण असेल तर आपला हा जो मोबाईल नंबर आहे या मोबाईल नंबरवरती फोन करा, आणि आपला हा व्हॉट्सअपचा नंबर आहे, याच्यावरती सगळ्यांनी हाय करा. जे नवीन विद्यार्थी आहेत त्या सगळ्यांना आपण या ग्रुपवरती जॉईन करून घेतोय. तर नवीन व्हिडिओ बघणाऱ्या विद्यार्थ्यांनी या नंबरवरती हाय करा, आपण तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करून घेऊया. तर बाळांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा, लाईक करा, शेअर करा. कमेंट तुम्ही करा, कसं वाटतं ते मला नक्कीच सांगा. धन्यवाद बाळांनो.